हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मधील भूगोलाचा स्वाध्याय अभ्यास 6व्या धड्याचा, तो म्हणजे महासागरांचे महत्त्व. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. तर आपला प्रश्न काय आहे? गटात न बसणारा घटक ओळखा. त्यासाठी आपण नकाशा ग्रहांचा वापर सुद्धा करू शकतात. पहिला आहे शंख, मासे, खेकडा आणि जहाज. त्यापैकी उत्तर आहे जहाज. दुसरा आहे अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र आणि कॅस्पियन समुद्र. तर उत्तर आहे मृत समुद्र. 3 आहे श्रीलंका, भारत, नॉर्वे आणि पेरू. उत्तर आहे पेरू. 4 आहे दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर आणि बंगालचा उपसागर. उत्तर आहे बंगालचा उपसागर. 5 आहे नैसर्गिक वायू, मीठ, सोने आणि मॅंगनीज. उत्तर आहे नैसर्गिक वायू. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्नांची उत्तरे लिहा. आपण चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 1 आहे महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? उत्तर आहे 1 लोह, शिसे, पारा, सोडियम, मॅंगनीज, सोने इत्यादी खनिजे मिळवतो. 2 मोती व पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू. 3 शंख व शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू सुद्धा मिळवतो. 4 औषधी वनस्पती. 5 कोळंबी, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, त्याला शार्क आपण म्हणतो, रावस व इतर अनेक आहारात खाल्ले जाणारे सागरी जीव आपण महासागरातून मिळवतो. पुढील प्रश्न बघूयात आपण. 2 जलमार्गातून वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? उत्तर आहे जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची मालवाहतूक करता येते. 2 सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर तिसरा प्रश्न आहे आपला, समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व तो का असतो ते तुम्हाला लिहायचे आहे. तर तुम्हाला इथे आन्सर दिलेले आहे, हे तुम्ही लिहू शकता. 4था प्रश्न आहे आपला, पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडालगत आहे? तर उत्तर आहे पॅसिफिक महासागराचा किनारा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडालगत आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.